मुंबईमध्ये महापौर विराजमान होऊन दिवस लोटलेत, तरी जवळच असलेल्या भिवंडीत मात्र सत्ता नाट्य महापौर पदाच्या खुर्चीचं नाट्य शिगेला पोहोचलं होतं. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्यानं चंद्रपूरप्रमाणेच भिवंडीतही भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपलेली होती. पण चंद्रपुरात काँग्रेसवर मात करणाऱ्या भाजपला भिवंडीत मात्र काँग्रेसकडून मार खावा लागला. शहकाटशहाच्या राजकारणात काँग्रेसने भाजपला चितपट केलं. सर्वात मोठा पक्ष असूनही महापौर पद काही मिळवता आलं नाही. पाहूया भिवंडीतल्या सत्ता नाट्याचा हा स्पेशल रिपोर्ट. सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसने चंद्रपुरात सत्ता हातची गमावली. मात्र त्याचा वचपा भिवंडीत काढण्याचा प्रयत्न केला. थेट भाजपचा शिलेदार फोडत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिलाय. अनेक दिवसांच्या महानाट्यानंतर भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले आहेत. शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे. त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार मागाड होईल. म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक. भिवंडी के डेवलपमेंट के लिए एजुकेशन, हेल्थ, क्लीनलीनेस, जो अभी एम्यूनिटीज़ है और जो भी कुछ हो सकता है भिवंडी के हित में, भिवंडीकर के हित में हम उस पर काम करेंगे और भिवंडी में बदलाव लाएंगे. खरं तर सुरुवातीला भाजपने नारायण चौधरी यांचंच नाव महापौर पदासाठी निश्चित केलं होतं. पण त्यानंतर स्नेहा पाटलांनी अचानक उमेदवारी जाहीर केल्यामुळे सत्ता नाट्याला सुरुवात झाली. नाराज झालेल्या नारायण चौधरींनी काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटशी हातमिळवणी केली. महापौर पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर 6 अर्ज मागे घेण्यात आले. शेवटी स्नेहा पाटील, नारायण चौधरी आणि पोलीस बंदोबस्तात दाखल झालेले कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे मैदानात राहिले. मतदानाच्या वेळी भाजपचे 6 नगरसेवक फुटले. भाजपच्या स्नेहा पाटलांना 22 पैकी 16 मतं मिळाली, तर 48 मतं मिळवत बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झाले. आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा भाजपने दिलाय. आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. भाजपमधून तर ही बंडखोरी झालेली आहे. भाजपचे लोक म्हणतात की आता तुमच्यावर कारवाई होणार. त्या संदर्भात काय म्हणतो? मी त्याच्यावर काही तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही. मी या शहराचा महापौर झालेला आहे. मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करेन. सर्वसामान्य शेतकरी, दुग्ध व्यावसायिक ते बांधकाम व्यावसायिक आणि आता महापौर अशी मोठी मजल नारायण चौधरींनी मारली. त्यांना काँग्रेसची 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 12 आणि भाजपच्या बंडखोरांची 6 मतं मिळाली. उपमहापौर पदासाठी तिरंगी लढत झाली, ज्यात काँग्रेसच्या तारिक मोमीन यांनी बाजी मारली. तमाम पार्टी के वरिष्ठ जिन्होंने भिवंडी सेकुलर फ्रंट का हिस्सा थे, उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया कि एक यूथ आना चाहिए और शहर के डेवलपमेंट पे काम होना चाहिए. जो आज तक काम नहीं हुआ, जो लोग निराश थे कि आज तक लोग आते हैं और जाते हैं, कोई विज़न लेके नहीं आते. लेकिन हम सबको जो 5 साल का वर्क गुजरा है, जिसमें रईस भाई की हमको तरबियत मिली है, वो तरबियत को कहीं ना कहीं हम एक विजन लेके चल रहे. भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 22, शिवसेनेचे 12, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4, भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि अपक्ष 1 असे एकूण 90 नगरसेवक आहेत. भाजपची कोंडी करत चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीत घेतल्याचं बोललं जातंय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की सर्वात मोठा पक्ष असूनही भिवंडीत काँग्रेसला स्वतःचा महापौर देता आला नाहीये. स्वतःचे 30 आणि शरद पवारांचे 12 नगरसेवक असं 42 नगरसेवकांचं पाठबळ असताना आणखी 4 नगरसेवक मिळवण्यात काँग्रेसला अपयश आलं हे नक्की. त्यामुळे भाजपला चितपट केल्याचा आनंद साजरा करायचा की महापौर पदाचं गणित जुळवता आलं नाही याचं शल्य, याचा विचार काँग्रेसचं थिंक टँक करेल हे नक्की. अनिल वर्मासह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.